चा मुजरा करतो। आज मंचावर उपस्थित ज्यांच्या हस्ते हा पुरस्कार ते भारताचे गृहमंत्री कणखर आणि पोलादी नेतृत्वाचे धनी आदरणीय श्री अमितभाई शहा, महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आणि आपल्या श्री परिवाराचेच एक सदस्य असलेले माननीय श्री एकनाथ शिंदेजी, आज ज्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन आम्ही सर्व धन्य झालो आणि ज्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आलो ते तीर्थरूप डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी, आपल्या सर्वांचे अप्पास्वारी, मंचावर उपस्थित माननीय सचिनदादा धर्माधिकारी, कपिल पाटीलजी, सुधीर मुनगंटीवारजी, उदय सामंतजी, रवींद्र चव्हाणजी, शंभूराज देसाईजी, दीपक केसरकरजी, आमचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी, श्रीरंग अप्पा बारणेजी, श्रीकांत शिंदेजी, प्रशांत ठाकूरजी, या ठिकाणी उपस्थित श्री मनुकुमार श्रीवास्तव, श्री सौरव विजय, विशेष रूपाने उपस्थित आमचे उन्मेशदादा धर्माधिकारी, राहुलदादा धर्माधिकारी, संपूर्ण धर्माधिकारी परिवार आणि या ठिकाणी लाखोच्या संख्येमध्ये उपस्थित असलेले सर्व श्री सदस्य, माता भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे असं म्हणतात की जगामध्ये 7 आश्चर्य आहेत, पण मी जेव्हा तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाला येतो तेव्हा माझा विश्वास बसतो जगामध्ये 8 आश्चर्य आहेत आणि 8वं आश्चर्य हे तुम्ही सगळे लोक जे या ठिकाणी आहात, हे खरंच जगातलं 8वं आश्चर्य आहे असं या ठिकाणी म्हटलं पाहिजे। आपल्याला माहिती आहे की खरं तर भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये आपल्याला सांगितलंय की पैशाने माणूस धनवान होत नाही, तर माणसाची खरी श्रीमंती ही संस्कारांमध्ये आहे आणि ती खरी श्रीमंती या श्री परिवारामध्ये अनुभवायला आम्हाला मिळते। खऱ्या अर्थानं जगात श्रीमंत कोणी असाल तर तुम्ही आहात, कारण नानासाहेब आणि तीर्थरूप अप्पासाहेब यांच्या विचाराची श्रीमंती ही घेऊन तुम्ही जीवनामध्ये जगता आणि म्हणून मला असं वाटतं की तुमच्यापेक्षा श्रीमंत दुसरं कोणीच या ठिकाणी असू शकत नाही। ज्या प्रकारे आदरणीय अप्पासाहेबांनी निरूपणाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना एक सकारात्मकता या ठिकाणी दिली। खरं म्हणजे कपडे खराब झाले तर धुता येतात, शरीरही आंघोळाने स्वच्छ करता येतं, पण मन कसं स्वच्छ करायचं आणि स्वच्छ मनाशिवाय जीवनामध्ये आनंद मिळूच शकत नाही। आणि ज्याचं मन स्वच्छ असतं त्याला गरिबीतही आनंद प्राप्त करता येतो आणि हे मन स्वच्छ करण्याची जी काही त्या ठिकाणी रसायन आहे, ते मन स्वच्छ करण्याची जी काही कला आहे ती खऱ्या अर्थानं या ठिकाणी अप्पास्वारींच्या शब्दांमध्ये आहे, त्यांच्या निरूपणामध्ये आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की हे जे काही काम आपण या ठिकाणी करतो, आज खरं तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार आपण त्यांना दिला, तसेही ते महाराष्ट्र भूषण आहेतच, पण या पुरस्काराच्या माध्यमातून सरकारने आपली कृतज्ञता त्यांच्या प्रति व्यक्त केली की आपण जे कार्य करता आहात हे कार्य खरोखर महान आहे आणि म्हणून सरकार म्हणून देखील आम्ही आपले धन्यवाद मानू इच्छितो आणि म्हणून खऱ्या अर्थानं आज हा कार्यक्रम या ठिकाणी आपण केलेला आहे। आणि ही देखील हा विलक्षण योगायोग आहे की नानासाहेब धर्माधिकारींच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये अप्पासाहेबांना या ठिकाणी हा पुरस्कार मिळतो आहे। आणि मला असं वाटतं की यापूर्वी
नानासाहेबांचा पुरस्कार घेण्याकरता आप्पासाहेब ज्यावेळेस आले होते त्यावेळी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली, सर्वात जास्त लोक एका ठिकाणी जमा झाले. त्या ठिकाणी पुरस्कार सोहळा झाल्यानंतर लोक निघून गेले, कचऱ्याचा चिटोरा देखील त्या ठिकाणी नव्हता. हे जे संस्कार आहेत, आणि त्यावेळी लोकांना असं वाटायचं हा रेकॉर्ड कधी तुटूच शकत नाही, पण आज तो रेकॉर्ड देखील पुन्हा तुटला आणि त्याही पेक्षा जास्त लोक हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही खरोखर मला असं वाटतं अत्यंत मोठी गोष्ट आहे. मी सहज इतिहासाचं अवलोकन करत होतो त्यावेळी एक गोष्ट अप्पास्वारी माझ्या त्या ठिकाणी वाचण्यामध्ये आली की मुळात आपल्या घराण्याचा इतिहास हा 450 वर्षाचा इतिहास आहे आणि आपल्या 8 पिढ्यापूर्वी गोविंद चिंतामण शांडिल्य हे महाराजांच्या काळामध्ये धर्मजागृतीचं काम त्या ठिकाणी करत होते आणि त्यांच्या धर्मजागृतीच्या कामाचं जे काही स्वरूप होतं ते बघितल्यानंतर महाराजांच्या आरमाराचे प्रमुख कान्होजी आंग्रे यांनी सांगितलं की आपण केवळ शांडिल्य नाही आहात, आपण खऱ्या अर्थानं धर्माधिकारी आहात. आणि तेव्हापासनं महाराजांच्या प्रेरणेनं हे धर्माधिकारी नामाविरुद्ध या ठिकाणी लागलं आणि तिथपासनं पिढ्यानं पिढ्या आज हे कार्य या ठिकाणी धर्मजागरणाचं आपल्या माध्यमातून होत आहे. ही खरोखर अत्यंत मोठी गोष्ट आहे. खरं तर खूप गोष्टी या ठिकाणी सांगता येतील, पण आपण सगळे उन्हात बसलात आणि त्याहीपेक्षा आपल्याला अमितभाई आणि अप्पास्वारींना ऐकायचं आहे, मुख्यमंत्र्यांना ऐकायचं आहे. पण एका गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे की महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार किंवा सन्मान ज्यावेळी आपण अप्पास्वारींना या ठिकाणी देतो त्यावेळी त्यांचं कार्य देखील अत्यंत अफाट आहे. आज बघा, अंधश्रद्धा निर्मूलनाचं कार्य असेल, व्यसनमुक्तीचं कार्य असेल, यामुळे लाखो परिवार हे आज लाभान्वित झालेले आपल्याला पाहायला मिळतात. वृक्षारोपणाचं इतकं व्यापक कार्य स्वारींच्या उपस्थितीत या ठिकाणी पार पडलं. जवळजवळ लाखो साधक या ठिकाणी आणि 25 लाखापेक्षा जास्त वृक्ष हे आज या ठिकाणी श्री परिवाराने लावलेले आहेत आणि यासोबत 5 जंगलांचं व्यवस्थापन आज हा परिवार या ठिकाणी करताना दिसतोय. जल व्यवस्थापनातलं जे कार्य आहे, जवळजवळ या ठिकाणी 16,000 साधक सातत्याने जलव्यवस्थापनाचं कार्य करतायत आणि लाखो साधक त्याला साथ देत आहेत. 642 टन गाळ या आपल्या परिवाराने या ठिकाणी काढून आमच्या विहिरी असतील, नद्या असतील, ओढे असतील, नाले असतील यांना स्वच्छ करण्याचं काम केलं आहे. तर 13 जिल्ह्यांमध्ये जल पुनर्भरणाचं काम हे आपल्या परिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळालं आहे. रक्तदान शिबिरं तर केवळ भारतात नाही, भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, कतार अशा वेगवेगळ्या देशांमध्ये त्या ठिकाणी या ठिकाणी प्रतिष्ठानच्या माध्यमातून घेण्यात आले आहेत. आरोग्य जनजागृतीची जी शिबिरं आहेत यामध्ये जवळजवळ 1,500-2 हजार डॉक्टर्स आणि 1.5 लाख लोक एकेका ठिकाणी अशा प्रकारे एक गिनीज रेकॉर्ड व्हावा अशा प्रकारचं आरोग्याचं काम हे देखील आपल्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून झालं आहे. मी तर स्वच्छतेचं काम अतिशय जवळून या ठिकाणी बघितलं. 20 लाख साधक 53,300 किलोमीटर रस्ता साफ करण्याचं काम हे आपल्या या प्रतिष्ठानच्या माध्यमातून झालंय. हाही जगातला एक रेकॉर्ड आहे. आज आपण बघा की 234 समुद्र किनारे, 1.12 लाख चौरस मीटर कार्यालयाचे परिसर, 45 लाख चौरस मीटर रेल्वे स्थानकाचे परिसर, स्मशानभूमीपासून सगळा परिसर स्वच्छ करण्याचं काम या ठिकाणी झालं. निर्माल्यापासून खत निर्मिती असेल, दिव्यांगांना वस्तू वाटपाचं काम असेल, गरिबांना शैक्षणिक साहित्य वाटपाचं काम असेल,
हे प्रचंड मोठं काम हे या ठिकाणी परिवाराच्या माध्यमातून झालं. आणि म्हणूनच आपण असं म्हणतो की पश्चिमी विचार जो आहे हा विचार जगाला एक बाजार समजतो आणि त्याचवेळी तो असं सांगतो सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट, जो मजबूत आहे तो जगेल. पण भारतीय विचार हा जगाला बाजार समजत नाही, आम्ही जगाला परिवार समजतो आणि जगामध्ये जो जन्माला आलाय तो जगेल आणि समाज त्याला जगवेल, अशा प्रकारच्या विचाराने भारतीय संस्कृती प्रेरित आहे. आणि हाच विचार आपल्या समोर या ठिकाणी अप्पा स्वारींनी सातत्याने मांडला. आणि म्हणून कोट्यावधी लोक प्रेरणा घेऊन आज समाज सुधारणेचं काम करतायत. दासबोधाचं निरूपण करत असताना प्रत्येकाच्या मनामध्ये संस्काराचं जे रोपण तीर्थरूप अप्पा स्वारींनी केलंय, त्यामुळेच आज आमचा समाज हा या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं कार्य करताना आपल्याला दिसतोय. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी माननीय आपल्या सर्वांचे तीर्थरूप अप्पा स्वारी यांचे मनापासून अभिनंदन करेन, त्यांच्या कार्याला शुभेच्छा देईल. आणि अमित भाई, आप इस कार्यक्रम में आए इसलिए मैं आपको बहुत बहुत धन्यवाद देता हूं. हम सब लोगों की इच्छा थी आपने आना चाहिए और आप देख सकते हैं जहां तक नजर जाती है वहां तक तो लोग है ही, उसके पीछे एक रास्ता है, उस रास्ते के पीछे एक और ग्राउंड है, वहां पर भी इतने ही लोग बैठे हैं. और इसलिए इस महासागर को प्रणाम करते हुए मैं अपने शब्दों को विराम देता हूं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. धन्यवाद. सामान्यांचा लढा लढत, सामान्यांचं नेतृत्व करत, सामान्यांबद्दलचा कळवळा मनी जपत, सतत कष्ट करत, अनुभव हेच सामर्थ्य मानत माननीय एकनाथजी शिंदे यांनी मुख्यमंत्री पदापर्यंतची वाटचाल केली. आणि मुख्य म्हणजे तेही तीर्थस्वरूप डॉक्टर अप्पासाहेबांना गुरुस्थानी मानतात. श्री सदस्य या नात्यानं महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री बैठकांनाही उपस्थिती लावतात. आणि म्हणूनच कदाचित संयम सांभाळून नेमकेपणानं व्यक्त होण्याची हातोटी त्यांना आहे. जय सद्गुरु. या महासागराच्या साक्षीने सर्वप्रथम परमपूज्य तीर्थरूप नानासाहेबांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करतो, त्यांना वंदन करतो. आजच्या या सोहळ्यासाठी आवर्जून आम्ही विनंती केली आणि विनंतीला मान देऊन या देशाचे कणखर फौलादी असे त्यांचे विचार आहेत, असे गृहमंत्री अमितभाई शाह साहेब, ज्यांचा आज आपण महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देऊन या महाराष्ट्र राज्याचा मान वाढवला, ते आपल्या सगळ्यांचे पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी, आपल्या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय सचिन दादा, सांस्कृतिक विभागाचे मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवारजी, कपिल पाटीलजी, माझे सर्व सहकारी मंत्री रवींद्र चव्हाण, शंभूराज देसाई, उदय सामंत, दीपक केसरकर, आपले भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी, खासदार बारणेजी, प्रशांत ठाकूर, मनुकुमार श्रीवास्तव, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि आप्पासाहेबांचा सर्व परिवार, सगळे आपण आप्पासाहेबांचेच सर्व परिवार आणि कुटुंबीय आहोत. आणि
उपस्थित सर्व मान्यवर आणि पत्रकार मित्रांनो, खरं म्हणजे एवढ्या मोठ्या महासागरासमोर काय बोलावं हे शब्दही सुचत नाहीत. मी आज आपल्या समोर मुख्यमंत्री म्हणून उभा नाही, तर मी आपल्या परिवारातला एक स्त्री सदस्य म्हणून या ठिकाणी उभा आहे. खरं म्हणजे महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च असा मानाचा असा पुरस्कार आप्पासाहेबांना आदरणीय गृहमंत्री महोदयांनी अर्पण केलेला आहे. खरं म्हणजे मी आप्पासाहेबांना या राज्यातल्या 12.5 कोटी जनतेच्या वतीने मनापासून धन्यवाद देतो. त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. खरं म्हणजे आज प्रत्यक्ष आपण ज्यांना भेटलो, मी जेव्हा जेव्हा भेटतो अमित भाईंना, तेव्हा तेव्हा एक काम करण्याची ऊर्जा, प्रेरणा आणि संघर्षाचं, लढाईचं बळ मिळतं. ते अमित भाई आज या कार्यक्रमाला आहेत. त्यांचंही मी मनापासून पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत करतो. त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. पाहिला जनांचा सागर, भरली ज्ञानाची घागर, असे हे महासागर या ठिकाणी हा लोटलेला आहे. खरं म्हणजे सूर्य पूर्ण ताकदीने आग ओकतोय आणि आपण सकाळपासून भर उन्हामध्ये एकही माणूस जागचा उठत नाही. हे खरं म्हणजे या आप्पासाहेबांची ताकद आहे, आप्पासाहेबांचे आशीर्वाद आहे. मला सुधीर भाऊ सांगत होते की या स्त्री सदस्यांची बैठकीची एक शिस्त काय असते, ही शिस्त आज या ठिकाणी पाहायला मिळतीये. खरं म्हणजे शिस्तीचं पालन प्रत्येक स्त्री सदस्य करत असतो. आणि मला या ठिकाणी हेही सांगावंसं वाटतं की माझी पत्नी आणि श्रीकांत देखील या स्त्री सदस्यामध्ये समोर बसलेला आहे. ही शिस्त आहे. इकडे लहान मोठा कोणी नाहीये. सगळे आपण आप्पासाहेबांचे स्त्री सदस्य आहोत. आणि म्हणून हा जो काही जनसागर लोटलेला आहे, हा आप्पासाहेबांच्या प्रेमापोटी परवा रात्रीपासून इथे येऊ लागला. आज हे मैदान नजर पोचत नाही तिथपर्यंत माणसं आहेत. मध्ये रस्ता आहे, त्याच्या मागे आणखी मोठं मैदान एवढंच आहे, तेही भरलेलं आहे. ही ताकद आहे, ही शक्ती आहे. आणि आप्पासाहेब, ही तुमची जादू आहे. ही जादू पाहायचं भाग्य आम्हाला लाभलंय. देवेंद्रजी मगाशी म्हणाले की 8वं आश्चर्य हे 9वं आश्चर्य दिसतंय इकडे. आणि म्हणून मी एवढंच सांगेन की राजकीय सत्तेपेक्षा आध्यात्मिक शक्ती मोठी असते. त्याचं हे स्वरूप या ठिकाणी आपण पाहतोय. आणि राजकीय अधिष्ठानाला आध्यात्मिक अधिष्ठानाची जोड आणि आशीर्वाद आणि प्रेरणा या ठिकाणी लागते. त्याचं जिवंत उदाहरण या ठिकाणी आपण पाहतो आहे. ही गर्दी सगळे रेकॉर्ड मोडणारी गर्दी आहे, सगळे विक्रम मोडणारी आहे. मला वाटतं याचा विक्रम, याचं रेकॉर्ड मोडायचं असेल तर ते फक्त आणि फक्त आप्पासाहेबांचे स्त्री सदस्यच मोडू शकतात. हे मी प्रामाणिकपणे या ठिकाणी नमूद करू इच्छितो. आपण सर्वत्र देव शोधत असतो, पण मला या अथांग सागरामध्ये, महासागरामध्ये
तुमच्यामध्ये आप्पासाहेबांच्या रूपाने देवच दिसतो या ठिकाणी, हे बी देखील मी नम्रपणे या ठिकाणी सांगू इच्छितो. खरं म्हणजे 2008 साली नानासाहेबांना देखील महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला होता, पण त्या आपल्याला सोडून गेल्यानंतर तो पुरस्कार याच मैदानामध्ये आप्पासाहेबांनी स्वीकारला होता आणि त्याच मैदानामध्ये आज पुन्हा 2022चा महाराष्ट्र भूषण आप्पासाहेबांना अमित भाईंच्या हस्ते आपण दिलाय. हा दैवी योगायोग आहे. हे सहसा पाहायला मिळत नाही आणि म्हणून त्याचे साक्षीदार आपण या ठिकाणी झालेला आहात. 2017 साली आदरणीय गृहमंत्री अमित शाह साहेबांनीच प्रयत्न केला आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आप्पासाहेबांना पद्मश्री पुरस्कार देखील मिळाला होता. त्यांच्या कामाची दखल केंद्र सरकारने घेतली आणि म्हणून मी गृहमंत्री अमित शाह साहेबांना आणि या देशाचे यशस्वी लोकप्रिय प्रधानमंत्री मोदी साहेबांना देखील मनापासून धन्यवाद देतो. त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो. कारण काम काय, कार्य काय याची दखल, या सेवा, महाराष्ट्राची, या देशाची सेवा करण्याचं काम आज जसं मोदी साहेब करतायत, या देशाचं नाव लौकिक पूर्ण जगभरात पोहोचवतात आणि तशाच सेवा आप्पासाहेबांचे लाखो श्री सदस्य देशभरात नाही जगभरामध्ये करतायत. मगाशी देवेंद्रजींनी सांगितलं कुठे कुठे कार्यक्रम होतात, देशाच्या बाहेर कितीतरी जगभरामध्ये, अनेक देशांमध्ये. ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून हे धर्माधिकारी घराणं जे आहे गेले 300-400 वर्षापासून सेवा करतेय, लोकांना दिशा देण्याचं काम करतेय. अज्ञानाचा अंधार दूर करण्यासाठी आणि ज्ञानाच्या ज्योती घराघरात लावण्यासाठी या परिवाराचं मोठं योगदान आहे. लाखो उद्ध्वस्त होणारी कुटुंब, भरकटलेली कुटुंब, त्यांना दिशा देण्याचं काम आदरणीय आप्पासाहेबांनी केलं, नानासाहेबांनी केलं, पुढे सचिन दादा पुढे नेता आहे. खरं म्हणजे मी या ठिकाणी एवढंच सांगेन की या लाखो कुटुंबामध्ये माझं एक कुटुंब होतं. मी ज्यावेळेस माझ्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला, माझं कुटुंब उद्ध्वस्त झालं, त्यावेळेस मला ठाण्यात धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी आधार दिला आणि आप्पासाहेबांनी माझ्या संपूर्ण कुटुंबाला पुन्हा या समाजाची सेवा करायला मार्गदर्शन केलं, दिशा दाखवली आणि म्हणूनच मी तुमच्या समोर आज मुख्यमंत्री नाही तर एक श्री सदस्य म्हणून उभा आहे. त्याच्यामध्ये आप्पासाहेबांचं फार मोठं योगदान आहे. मी हे कदापि विसरू शकणार नाही. आणि म्हणून अशी लाखो करोडो कुटुंब उद्ध्वस्त होत असताना वाचवण्याचं, त्यांना दिशा देण्याचं काम आप्पासाहेबांनी केलं आणि म्हणूनच हा महासागर या ठिकाणी पसरलाय. सागराला देखील लाजवेल असा महासागर आज आपण या ठिकाणी पाहतो, याचे आपण साक्षीदार आहात. आणि हा पुरस्कार देण्यासाठी जे व्यक्तिमत्व इथं आलंय त्यांनी देखील ते कडवट देशभक्त, राष्ट्रभक्त आहे. मी या ठिकाणी आवर्जून सांगेन, आपल्या लाखो करोडो देशवासियांच्या मनामध्ये स्वप्न होतं, बाळासाहेबांच्याही मनामध्ये स्वप्न होतं की या देशातलं 370 कलम हटलं पाहिजे, मोठं भव्य दिव्य राम मंदिर बनलं पाहिजे. ते मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या अमित शाह साहेबांनी करून दाखवलं आणि अशाच व्यक्तिमत्वाच्या हातून आप्पासाहेबांचा हा पुरस्कार होतोय. याच्यापेक्षा दुसरा आनंद काय असू शकतो. आणि म्हणून जे देशप्रेमी, देशभक्त, या देशाची, या हिंदुस्थानची 1 इंच भूमी पण शत्रूला देणार नाही, वेळ पडली तर माझ्या प्राणांचे बलिदान देईन असं सांगणारं व्यक्तिमत्व
आज या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित आहे. त्यामुळे मी त्यांचं मनापासून पुन्हा एकदा अभिनंदन करतो, मनापासून त्यांना धन्यवाद देतो. आणि म्हणून खरं म्हणजे त्यांचं अध्यात्म, रामायण, महाभारत, शिवचरित्र याचा दांडगा अभ्यास आहे. प्रखर राष्ट्रभक्ती के संस्कार, खरं म्हणजे त्याच्यासाठी अमित भाईंची ओळख आहे. आणि म्हणून आज हा सत्कार देखील आप्पासाहेबांचा होतोय आणि तो गृहमंत्री महोदयांच्या हस्ते होतोय. याच्यात సెరెనిటీ మోడల్ హై స్కూల్ విద్యార్థులకు అమ్మఒడి, సామాన్యులకు అందుబాటులో ఉన్న బడి సెరెనిటీ. మేడ్చల్ జిల్లాలో మేటిగా నిలిచి సాటిలేని ఫలితాలను సాధిస్తున్న నంబర్ 1 స్కూల్ సెరెనిటీ. మా ప్రత్యేకతలు ప్రతి విద్యార్థి పట్ల వ్యక్తిగత శ్రద్ధ, యాక్టివిటీ బేస్డ్ లెర్నింగ్ అండ్ డిజిటల్ క్లాస్ రూమ్స్, కంప్యూటర్ ల్యాబ్, 100% ఫలితాలు, స్పోర్ట్స్ అండ్ కల్చరల్ యాక్టివిటీస్, యోగా, అబాకస్ మరియు వేదిక్ మ్యాథ్స్ ఎడ్యుకేషన్. ప్లీజ్ విజిట్ Serenity Model High School, Nagaram. Admissions are in progress. Call 04027146899 and 04027148699. हा दुर्ग शर्करा योग आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अंधश्रद्धा, व्यसनमुक्ती, हुंडा, अनिष्ट प्रथा दूर करण्याचं काम आप्पासाहेबांनी, नानासाहेबांनी केलं. आणि खऱ्या अर्थाने काम, क्रोध, मोह, माया, मत्सर याच्यापासून आपण दूर कसं जाऊ याची शिकवण आप्पासाहेबांनी दिली. आणि खऱ्या अर्थाने आज आम्ही देखील सरकार म्हणून आप्पासाहेबांचे विचार डोळ्यासमोर ठेवून आचरण करून या सर्वसामान्य लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न करतोय. एवढंच मी या प्रसंगी नम्रपणे सांगू इच्छितो. खरं म्हणजे ठिपक्या ठिपक्यांनी रांगोळी तयार होते, तशी माणसं जोडून माणुसकीचा महासागर निर्माण करणारे आप्पासाहेबांचं काम या महासागराच्या माध्यमातून आपल्या समोर आलेलं आहे. खरं म्हणजे हे साधं सोपं नसतं. आणि म्हणून मी या ठिकाणी एवढंच सांगेन, अरे मानसा मानसा कधी वशील माणूस तू, ही बहिणाबाईंच्या कवितेची ओळ जी आहे ही आप्पासाहेबांच्या कार्यातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. माणूस घडवण्याचं विद्यापीठ म्हणजे मुक्काम पोस्ट रेवदंडा. माणसं घडवण्याची ते विद्यापीठ आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार. अनेक लोकांच्या काल मी प्रतिक्रिया बघत होतो की आमचं उद्ध्वस्त होणारं घर, कुटुंब वाचवण्याचं काम आप्पासाहेबांनी केलंय म्हणून आम्ही आलो इकडे. आणि म्हणून हे फार मोठं काम आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगेन, अमित भाई आप यहाँ पर आए इसलिए मैं आपको बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूँ. आपके शुभ हाथों से ये समारोह हो रहा है, इसलिए इस कार्यक्रम को 4 चांद लग गए हैं. और मुझे आपका अनुभव है, जब आप किसी के पीछे खड़े रहते हैं तो पूरे ताकत से डट के खड़े रहते हैं. इसका अनुभव मुझे और देवेंद्र जी को है. आणि म्हणून मी आता जास्त काय बोलणार नाही. हे धर्माधिकारी कुटुंब जे आहे हे भरकटलेला मार्ग दाखवणारं दीपस्तंभासारखं हे कुटुंब आहे. आणि म्हणून हा पुरस्कार जो आहे सुधीर भाऊ, या पुरस्कार आप्पासाहेबांना दिल्यामुळे या पुरस्काराची उंची वाढलेली आहे, महाराष्ट्राचा मान सन्मान वाढलेला आहे. आणि मी मुख्यमंत्री असताना हा पुरस्कार आप्पासाहेबांना दिला जातोय, याच्यापेक्षा माझ्या आयुष्यामध्ये दुसरा कुठलाही आनंदाचा क्षण असू शकत नाही. आणि म्हणून मी पुन्हा एकदा आप्पासाहेबांना वंदन करतो, त्यांना मनापासून त्यांचं अभिनंदन करतो, मनापासून शुभेच्छा देतो. असंच आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम असू द्या, मार्गदर्शन कायम असू द्या अशी विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय सद्गुरू. धन्यवाद. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री आजचे प्रमुख अतिथी यांना टाळ्यांच्या प्रचंड गजरामध्ये आपले विचार मांडण्याची मी विनंती करते. हम आपके विचार सुनने के लिए
बहुत उत्सुक हैं। आपका वर्णन अगर एक ही वचन में करना है तो वज्रादपि कठोराणि मृदूनि कुसुमादपि। आज दिल्ली से केवल जिनके सम्मान करने के लिए मैं यहां आया हूं, ऐसे सम्मान्य अप्पा साहेब धर्माधिकारी जी, जिन्होंने मुझे अप्पा साहब का सम्मान करने का मौका दिया। ऐसे महाराष्ट्र शासन की धुरा संभालने वाले दोनों नेता श्रीमान एकनाथ शिंदे जी और मेरे मित्र और उप मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी, यहां पर उपस्थित नाना साहब, अप्पा साहब और अब उनकी कार्य की संस्कृति को आगे बढ़ाने वाले श्री सचिन भाऊ धर्माधिकारी जी, महाराष्ट्र शासन के मंत्री श्री सुधीर भाऊ, श्री कपिल पाटिल, श्री उदय सामंत जी, श्री रविंद्र चौहान जी, श्री शंभूराज देसाई जी, महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी के जुझारू अध्यक्ष श्रीमान चंद्रशेखर बावनकुळे जी, लोकसभा के सांसद श्री श्रीरंग अप्पा बारने जी, श्री प्रशांत ठाकुर जी, और आज 2 दिन से अप्पा साहब के सम्मान को देखने के लिए उपस्थित यहां प्यारे भाइयों बहनों, आप सभी को मेरा प्यार भरा नमस्कार। मैं आज इस सार्वजनिक मंच से कहना चाहता हूं कि कोई प्रसिद्धि की आकांक्षा के बगैर सार्वजनिक जीवन में समाज सेवा करने वाले समाज सेवी के सम्मान में ये लाखों लाखों लोगों का हुजूम मेरे जीवन में मैंने कभी नहीं देखा है। जहां तक नजर न पहुंच पाए, इतना बड़ा मैदान, बीच में एक रोड के बाद दूसरा मैदान, और ये चिलचिलाती 42 डिग्री टेम्परेचर की गर्मी, ये सब के बीच में खुले में बैठे हुए आप सभी सदस्य, आप सभी सम्मानजोग व्यक्ति, माताएं, बहनें, भाइयों, ये बताता है कि आपके मन में अप्पा साहब के लिए कितना मान, सम्मान और भक्ति भाव है। इस प्रकार का मान, इस प्रकार का सम्मान, इस प्रकार का भक्ति भाव केवल और केवल त्याग, समर्पण और सेवा से ही खड़ा होता है, जो अप्पा साहब के अंदर हम सबको दिखाई पड़ता है। अप्पा साहब के लिए आपका प्यार, आपका भरोसा और आपका सम्मान, ये उनके कर्तृत्व का सम्मान है, उनके संस्कारों का सम्मान है, नाना साहब की सीख का सम्मान है। मित्रों, ऐसा कहते हैं कि भीड़ का अनुसरण मत करिए, कुछ ऐसा करिए कि भीड़ आपका अनुसरण करे। अप्पा साहब, आपने ऐसा कर दिखाया है। लाखों लाखों लोग आपके अनुसरण के लिए
आज इस चिलचिलाती धूप के अंदर खड़े हैं। मैं 12 साल की उम्र से सार्वजनिक जीवन में हूं। मैं इतिहास का विद्यार्थी हूं। देश और विदेश के इतिहास को बड़े ढंग से मैंने पढ़ा है। मैंने कई बार देखा है कि लक्ष्मी की कृपा एक परिवार पर पीढ़ियों तक रहती है। मैंने ये भी देखा है कि एक ही परिवार में कई वीर एक के बाद एक पैदा होते हैं और एक वीर परिवार की निर्मिति होती है। मैंने ये भी देखा है सरस्वती की कृपा भी कई बार कई परिवारों पर पीढ़ियों तक रहती है, मगर समाज सेवा का संस्कार 3-3 पीढ़ियों तक रहना मैंने मेरे जीवन में पहली बार देखा है। पहले नाना साहब, फिर अप्पा साहब और अब सचिन भाऊ और उनके दोनों भाई ये संस्कार को आगे बढ़ा रहे हैं। और मैं आज यहां पर बड़े मन से कहना चाहता हूं कि अप्पा साहब, महाराष्ट्र शासन ने आपको महाराष्ट्र भूषण पुरस्कार देकर न केवल आपका सम्मान किया है, परंतु महाराष्ट्र भूषण सम्मान देकर लाखों को लोगों को आपकी तरह जीने की प्रेरणा देने का काम भी एकनाथ जी और देवेंद्र जी ने किया है। मैं सभी भाइयों बहनों को कहना चाहता हूं, एक बार महाराष्ट्र शासन के लिए बड़ी जोर से ताली बजाकर ये योग्य सम्मान का समर्थन करिए। माताओं, भाइयों, बहनों, मैं महाराष्ट्र की भूमि पर हूं, रायगढ़ में हूं। महान छत्रपति शिवाजी महाराज की ये पुण्य भूमि है। इस भूमि ने देश के अंदर 3 धाराओं को अविरत बहते रखा है। सबसे पहले राष्ट्र के लिए मर मिटने की एक वीरता की धारा, जिसको वीर शिवाजी महाराज ने शुरू किया। वीर सावरकर, वासुदेव बलवंत फड़के, चाफेकर बंधु और लोकमान्य तिलक जैसे लोगों ने देश भर में महाराष्ट्र की भूमि पर से उठकर स्वराज और सम्मान के लिए अपना जीवन न्यौछावर। दूसरी धारा हुई भक्ति की धारा हुई। समर्थ रामदास से शुरू कर तुकाराम महाराज से लेकर नामदेव जी तक भक्ति के क्षेत्र के अंदर महाराष्ट्र ने हमेशा इस देश की राह का नेतृत्व करने का काम किया है। और तीसरा भी बहुत कम राज्यों में देखने को मिलता है, मगर तीसरी धारा भी यहीं से शुरू हुई, सामाजिक चेतना की धारा। महात्मा फूले हो, सावित्रीबाई फूले हो, डॉक्टर अंबेडकर जी हो, या कई सारे सामाजिक आंदोलन की जनक ये महाराष्ट्र की महान भूमि रही है। और अप्पा साहब, नाना साहब और आपने इस सामाजिक चेतना को जगाने का और आगे बढ़ाने का बहुत बड़ा भगीरथ काम किया है। हमारे उपनिषदों में कहा है, सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया। ये भावना को चरितार्थ करनी है तो बहुत कठिन है। समाज जीवन के एक बड़े हिस्से को अपने लिए नहीं, समाज के लिए, दूसरों के लिए जीने की सीख अपने कर्तृत्व से देना। भाषण से दी हुई सीख, धर्म से दी हुई सीख, मंत्रों से दी हुई सीख अल्पजीवी होती है। काल के थपेड़े इसको भुला देते हैं, मगर जो सीख कर्तृत्व से दी जाती है
वो चिरंजीव होती है, कालजयी होती है। और अप्पा साहब, आपने ये लाखों करोड़ों लोगों को समाज के लिए, दूसरों के लिए, अपने अलावे अपने भाइयों के लिए काम करने का प्रेरणा दिया है, उनको सीख दिया है और ये सब लोगों को इन रास्ते पर ले जाने का काम किया है। और आपने इस देश के अंदर, जब इस देश को बहुत बड़ी जरूरत थी, तब सर्वे भवन्तु सुखिनः के मंत्र के आधार पर दूसरे लोगों को लिए जीने वाले लाखों लोगों की फौज खड़ी करने का काम किया है। और इसीलिए देवेंद्र भाई मुख्यमंत्री थे, मैं पार्टी का अध्यक्ष था, उन्होंने बड़े आग्रह से मोदी जी को कहा था कि अप्पा साहब को पद्म पुरस्कार से सम्मानित करिए, और भारत सरकार ने भी आपको पद्म पुरस्कार से सम्मानित किया। और ये महाराष्ट्र भूषण का पुरस्कार 1995 से भाजपा शिवसेना की सरकारों ने इसकी शुरुआत की, और महाराष्ट्र के माध्यम से महाराष्ट्र और देश के समाज जीवन में योगदान करने वाले कई लोगों को दिया। पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे से शुरू होकर स्वर कोकिला लता दीदी, आशा भोंसले, साइंटिस्ट विजय भाटकर, रघुनाथ माशेलकर, जयंत नार्लीकर, अनिल कोकाडकर, शिव शाहीर बाबा साहेब पुरंदरे, सुविख्यात कलाकार सुलोचना जी, और आज इस लिस्ट में नाना साहब के बाद पहली बार किसी व्यक्ति को एक ही घर में दूसरी बार महाराष्ट्र भूषण का पुरस्कार अप्पा साहब आपको मिला है। मैं हृदय से आपको बहुत बहुत बधाई और शुभकामनाएं देने के लिए आज यहां पर आया हूं। खुद को लेटेस्ट मार्च ऑन के नारे के साथ अपने कर्तृत्व से आपने समाज का दिशा दर्शन किया है। बच्चों में सुधार, मुफ्त शिक्षण सामग्री का वितरण, वृक्षारोपण, स्वच्छता, रक्तदान, उत्सव के दौरान निर्माल्य को जमा करने की अनूठी प्रक्रिया, जल संचयन। సన్ లైఫ్ మల్టీ స్పెషాలిటీ హాస్పిటల్ ప్రజలకు నిరంతర వైద్య సేవలు అందిస్తున్న హాస్పిటల్. డయాబెటాలజీ, స్టెమ్ సెల్ ఫిజిషియన్ లో ఇండియాలోనే మొదటి డాక్టర్ గా పేరుగాంచిన డాక్టర్ విజయ్ భాస్కర్ గారు అత్యాధునిక విజ్ఞాన పరిజ్ఞానంతో అంతర్జాతీయ ప్రమాణాలతో సామాన్యులకు సైతం అందుబాటులోకి తెచ్చారు సన్ లైఫ్ మల్టీ స్పెషాలిటీ హాస్పిటల్ ను. అనుభవజ్ఞులైన వైద్యులతో అన్ని రకాల వైద్య సేవలు, ఆపరేషన్స్, సర్జికల్ ఎమర్జెన్సీలు, ప్లాస్టిక్ సర్జరీలు, చికిత్స అందించనున్నారు. 24 గంటలు అందుబాటులో ఫార్మసీ మరియు అంబులెన్స్ సౌకర్యం కలదు. సంప్రదించండి సన్ లైఫ్ మల్టీ స్పెషాలిటీ హాస్పిటల్, ధమ్మాయిగూడ. కాంటాక్ట్ నంబర్ 8121678234 9700971100. कुओं की सफाई, महिला सशक्तिकरण, आदिवासियों का कल्याण, नशा मुक्त समाज, अंधविश्वास और अज्ञानता का उन्मूलन, ढेर सारे क्षेत्रों में आपने कई मिसालें कायम की हैं। मैं आज इसी मंच से परम कृपालु परमात्मा से आपके दीर्घायुष और आपका ये काम दिन दूनी रात चौगुनी आगे बढ़ता रहे। लाखों आपके अनुयायी आपके आदेश के अनुसार समाज के अंदर काम सालों तक करते रहे, यही प्रार्थना करता हूं। और मैं एक बार फिर से एकनाथ जी शिंदे और देवेंद्र फडणवीस जी को बहुत बहुत अभिनंदन करना चाहूंगा कि एक योग्य व्यक्तिमत्व को उन्होंने महाराष्ट्र भूषण से सम्मानित कर महाराष्ट्र भूषण का सम्मान बढ़ाया है। इसलिए मैं आप दोनों का भी बहुत बहुत धन्यवाद करता हूं और फिर से एक बार अप्पा साहब को
खूब खूब बधाइयां, शुभकामनाएं और आपको प्रभु लंबा और निरोगी आयुष दे, ऐसी प्रभु की श्री चरणों में प्रार्थना के साथ मेरी वाणी को विराम देता हूं। वंदे मातरम, भारत माता की जय। हृदयामध्ये दीर्घकाळ जपून ठेवावं असं भाषण. आणि आता हृदयाचा कान करून उन्हातानाची पर्वा न करता ज्या क्षणाची आपण वाट पाहत आहात त्या क्षणाला आपण तन मनानं सामोरं जाऊया. टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटामध्ये तीर्थस्वरूप महाराष्ट्रभूषण डॉक्टर अप्पा आजच्या या दिव्य भव्य अशा लाखोंनी उपस्थित असलेले श्री बंधू आणि भगिनी, महाराष्ट्रभूषण पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी उपस्थित भारताचे भारताचे गृह आणि सहकार मंत्री माननीय नामदार श्री अमितजी शाह साहेब यांना माझा पहिला सप्रेम नमस्कार. कारण का की आज भारत राज्याचा सगळा कारभार सांभाळाचा गृह खातं म्हणून आणि सहकार क्षेत्र एवढं काम असून सुद्धा ते आपल्या सर्वांसाठी आज इथे हजर राहून उपस्थिती दिली. हे केवढं महत्वाचं माझ्या आयुष्यामधलं भाग्याचा क्षण आहे. कारण का असं म्हणायचंय की हा पुरस्कार जो आहे हा पुरस्कार हा मोठाच असतो नेहमी, तो लहान कधीच नसतो. पण तो आज कार्याची दखल घेऊन मला दिला गेला. पण कार्य श्रेष्ठ आहे, कार्याचा हा गौरव आहे. आणि नानासाहेबांनी आज जे कष्ट केले, आपण सर्वांनी जे आज कष्ट करतात आणि ह्याच्या अगोदर पण केलेले आहात, या सगळ्यांचं श्रेय आपल्या सर्वांना जातं. कारण असं का म्हणायचंय की महाराष्ट्रभूषण हा पुरस्कार देणं आणि परत एका घरामध्ये दुसरा देणं अशी कुठेही घटना झाली नसेल. महाराष्ट्रातही झालेली नाही, कुठेही महाराष्ट्रात झालेलं नाहीये. तेव्हा हे एक मोठं महान कौतुक आहे महाराष्ट्र शासनाचं. त्यातले त्यात माननीय मुख्यमंत्रीजी, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, शिवाय त्यांचे सगळे सहकारी, सांस्कृतिक खाते आणि आपण सर्व उपस्थित आहात, या सर्वांना माझा पहिला सप्रेम नमस्कार. केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री श्री नामदार कपिलजी पाटील साहेब, महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री नामदार सुधीर मुनगंटीवारजी, महाराष्ट्र राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री नामदार शंभूराजजी देसाई, महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री नामदार दीपकजी केसरकर, महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री व रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंतजी, महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार रवींद्र चव्हाण साहेब, या सर्वांचं मी आभार मानतो इथे हजेरी लावल्याबद्दल किंवा उपस्थित झाल्याबद्दल, आणि त्यांना सप्रेम नमस्कार पण करतो. आता बाकीचे सगळे जे आहेत महाराष्ट्र राज्याचे मुख्य काम कार्य करणारे पुष्कळ सन्माननीय अतिथी आज उपस्थित आहेत. काही व्हीआयपी मंचवर बसलेले आहेत, काही स्टेजवर आपल्या उपस्थित आहेत. शिवाय महत्वाचं काय त्याच्यामध्ये की खासदार श्रीरंग अप्पा बारणे साहेब आहेत, श्री आमदार प्रशांत ठाकूर साहेब आहेत, श्री
मनकुमार श्रीवास्तवजी, मुख्य सचिव महाराष्ट्र शासन, माननीय श्री सौरभ विजयसाहेब, प्रधान सचिव सांस्कृतिक कार्य विभाग, व सचिनदा धर्माधिकारी व धर्माधिकारी कुटुंबीय, सगळे आम्ही कुटुंबियासहित आपण सर्वांना सप्रेम नमस्कार देत आहे. तसेच उपस्थित सर्व लोकप्रतिनिधी, माननीय खासदार, आमदार, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त व इतर शासकीय अधिकारी आणि आपण सर्व श्री सदस्य बंधूंनी यांना परत सप्रेम नमस्कार करतो. आता बघा की ज्या वेळेला नानांनी हे कार्य 1943 सालापासून केलं, त्यावेळेला की पहिले खेडेगावापासून सुरुवात केलं. बरेचसे लोक सांगत होते तुम्ही खेडेगावात नका, शहरामध्ये जा. त्यामुळे शहरामध्ये जाण्याची आवश्यकता नाही आहे. खेडेगावातल्या लोकांना त्यांच्या अंधश्रद्धा, त्यांचे असलेले रीतिरिवाज, त्यांचे असलेले वेगवेगळ्या प्रकारची वागणूक ह्याला चांगलं उत्तम असं वळण लागायला पाहिजे आणि ते सन्मार्गाकडे येऊन बरोबर अंतःकरणामध्ये सुविचाराची, अंतःकरणामध्ये विचारांची भूमिका ठेवून वागणूक प्रत्येकाला करता यायला पाहिजे. तर सुरुवात ह्या खेडेगावापासून केलेली आहे आपण. त्यामुळे कोणत्याही प्रकारचं ॲडव्हर्टाइजमेंट नाही किंवा कोणत्याही प्रकारचं आम्ही गवगावी करीत नाही. आता महत्त्वाच्या ठिकाणी मी अर्थात जात असतो, पुष्कळ ठिकाणी मी जात नाही. की प्रसिद्धी हा विषयापासून मी लांब आहे, प्रसिद्धी मला नको आहे. प्रसिद्धीतून कोणतंही प्राप्त होत नसतं कधी. याचा अर्थ प्रसिद्धी करायला लागते किंवा जाहिरात करावी लागते. याचा अर्थ ती वस्तू किंवा तो पदार्थ संपत नाही. जाहिरात करणाऱ्याला मला बोलायचं नाही, माफ करा, तसं काही नाही आहे. पण एक सांगतो की जी वस्तू महत्वाची आहे तिची ॲडव्हर्टाइजमेंट करण्याची जरूरच काय. आज प्रत्येक मनुष्य माणसाला आवश्यक आहे आणि ही आवश्यकता अशासाठी आहे की मानवता धर्मामध्ये प्रत्येक मनुष्याने उभं राहावं आणि मानवता धर्मात सगळ्यामध्ये श्रेष्ठ आहे. हा मानवता धर्म श्रेष्ठ आहे हा प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये रुजू व्हायला पाहिजे, त्याची विचारांची रुजवण व्हायला पाहिजे. तर त्यासाठीच हा आमचा खटाटोप आहे. ज्या नानासाहेबांनी आजपर्यंत कार्य करत राहिले, आयुष्य असेपर्यंत शेवटपर्यंत 87 वर्षापर्यंत कार्य करत होते. त्याच्यापुढे याच्या अगोदरपासून मी चालू केलेलं आहे, आजपर्यंत मी चालू करणार आहेच. आणि जेवढं आयुष्य असेल, जेवढं जीवात जीव असेल माझ्या, जेवढं श्वासोश्वास अखेरपर्यंत चालेपर्यंत मी कार्य चालू ठेवणार आहे. दुसरी गोष्ट माझ्यानंतर उत्तराधिकारी म्हणून सचिनदा धर्माधिकारी सुद्धा आपल्या सर्वांना परिचित आहेत. त्यांनी सुद्धा हे कार्य अखंडपर्यंत करत राहणे आहे. त्याच्या पुढे सुद्धा चालणार आहे. त्यामुळे काय आज मनुष्य गेला पुढे कोण याचा विचार करायची वेळ येतच नाही. कार्य हे चालू राहतं. म्हणून सांगितलं कार्य हे श्रेष्ठ आहे. माणसाचं काय कार्य उत्तम असल्यावर माणसाच्या देहाला सन्मान मिळत असतो. देहाचा सन्मान नसतो. देहाला सन्मान केव्हा मिळतो जेव्हा कार्य उत्तम त्या देहाकडनं केलं जातं, त्याच वेळेला माणसाला सन्मान मिळतो. तसाच हा महाराष्ट्रभूषण पुरस्कार सुद्धा नानांच्या चरणी आणि आपल्या सर्वांच्या समर्पित आहे. का की कार्य हे श्रेष्ठ आहे आणि कार्य श्रेष्ठ आहे म्हणून सन्मान त्या देहाचा केला जातो. यासाठी हा सन्मान असणं म्हणजे याचा अर्थ काय आहे की कोणताही पुरस्कार जो आहे तो उच्चच असतो. तो पद्मभूषण असो, पद्मश्री असो, महाराष्ट्रभूषण असो किंवा आणखीन वेगळ्या प्रकारच्या दर्जाचा, उच्च दर्जाचा पुरस्कार असो, हा पुरस्कार सगळ्यामध्ये माझं मत तरी असे श्रेष्ठच आहे. त्याची बरोबरी कधी होत नाही की तो कार्याला श्रेष्ठ होता आज दिलंय त्या पुरस्काराने. हे केवढं महत्व आज आहे सांगा मला. महत्वाचं काय आहे की आज समाजाचे ऋण आपल्यावर आहेत, देशाचे ऋण आपल्यावर आहेत. मग देशाचे ऋण, आईवडिलांचे ऋण किंवा समाजाचे ऋण करण्यासाठी, फेडण्यासाठी आपण काय आज प्राप्त केलंय, काय आपण सेवा त्यांची केली, हे फार महत्वाचं आहे. देशसेवा काय आपली आहे सांगा मला. मग देशसेवा करण्यासाठी काय करावं लागतं, समाजाचे ऋण फेडण्यासाठी, समाजाची सेवा करण्यासाठी काय करावं लागतं, हेच नेहमी आम्ही प्रत्येक वेळा सांगत असतो की हे प्रत्येकाने उभं राहिलं पाहिजे आणि उभं राहून प्रत्येकाने ही सेवा अखंड प्रत्यक्ष करायला पाहिजे. केल्याशिवाय होत नाही, नुसते बोलून नाही होत असते. बघा आता देशाची सेवा करणारे पुढारी मोठमोठे उपस्थित नेते आहेत. आता त्याच क्षेत्रातले आपले उत्तम मंत्री महोदय इथे व्यासपीठावर बसलेले आहेत. त्यांची सुद्धा ती देशसेवा सगळ्यामध्ये श्रेष्ठ आहे, काय प्रश्न याचा नाहीये. देशसेवा आहे, देशाबरोबर समाजाची सेवा आहे आणि लोकसेवा सुद्धा करतात. सगळ्या बाजूनी परिपूर्ण कोणत्याही प्रकारचं कमीपणा किंवा कोणत्याही प्रकारचा कमीपणा आपल्याला आणून देत नाहीत किंवा आपल्याला कोणत्याही प्रकारची कमतरता करून देत नाहीत. सर्व सोयी उपलब्ध करतात.
याचा अर्थ काय, समाजाची सेवाच आहे ती एक प्रकारची, ती आहे कशी ती बघा. त्या प्रत्येकाने अंतःकरणामध्ये हा विषय घ्यायला पाहिजे. मग त्याला नसेल ठीक आहे, राजकारण करायचं नसेल, त्यांनी समाजाची सेवा कशा प्रकारे करावी ते आम्ही शिकू, त्याप्रमाणे प्रत्येकाने चाला. हे चालणं उत्तम आहे सगळ्यामध्ये, कारण समाजसेवा ही सगळ्यामध्ये श्रेष्ठ आहे. मग समाजसेवेसाठीच श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मी उभं केलं. त्या संस्थापक मी आहे का, ते एक आपल्याला उभं राहायला जागा पाहिजे काहीतरी, त्यासाठी हे प्रतिष्ठान मी उभं केलं. आणि ह्या प्रतिष्ठानामार्फत जी कार्य होत असतात त्याच्यामध्ये वृक्षारोपण आहे. वृक्षारोपण नुसतं नाही करायचं, वृक्षारोपण का करावं, एक कामनिक स्वरूप अंतःकरणामध्ये त्याची नसावी की वृक्ष हे कसे आहेत, वृक्षापासून आपल्याला काय मिळेल. आणि अशा ह्या अशा वृक्षाचं रोपण आपण केल्यानंतर आपल्याला केवढी आनंदी आणि समाधानी आणि आयुष्य आनंदी जगण्याची, उत्तम जगण्याची त्याच्याकडनं आपल्याला ऊर्जा घेता येते. मग ही ऊर्जा घेण्यासाठी आपण, किंवा ही ताकद आपण घेण्यासाठी, हा बोध घेण्यासाठी आपण जरूर वृक्षारोपण करायला पाहिजे. रोपण करणं याचा अर्थ काय, नुसतं रोपण नाही करायचं. वृक्ष लावणं सोपं आहे, लावायचं नंतर बघायचं नाही असं नाही. पण हे लक्षात ठेवायचं त्याच्यामध्ये महत्वाचं की ज्याप्रमाणे आपण झाडं लावायची त्याप्रमाणे प्रत्येकाने झाडं लावावं. आणि प्रत्येकाने झाड लावून आता ह्या पावसाळ्यात सुद्धा उत्कृष्ट महाराष्ट्रामधला सर्वांमध्ये मोठा असा पुरस्कार सोहळा आज आपण पाहत आहात. आणि तो माझ्यासाठी प्रत्येकाने नाव घेऊन सांगितलं. मग ह्यासाठी प्रत्येकाने प्रत्येक एकच निश्चय ठेवायचा की पाऊस लागला की प्रत्येक माणसाने एक 5-5 झाडं लावायला पाहिजे, प्रत्येक ठिकाणी लावावी. 5 झाडं कमीत कमी लावावी, नुसती लावू नयेत, वाढवावी. त्याला वेळच्या वेळी पाणी घालावं, त्याची निगा राखावी. ज्याप्रमाणे लहान मुलाची निगा राखत असतो आपण, त्याप्रमाणे वृक्ष सुद्धा राखायला पाहिजे आपण. ते एकदा स्वतंत्र उभे राहिले की नंतर आपल्याला त्याची सेवा करावी लागत नाही. तसं लहान मुलं असतं, सुरुवातीला सेवा करावी लागते, नंतर जेव्हा स्वतःहून उभं राहतं, कामाला लागतं, काय काम असेल ते उद्योग करत असतं, ते मग माणसं दुसऱ्या कोणाची आवश्यकता लागत नाही. त्याला स्वतः करता येतं. स्वतः करण्यासाठी आपण पहिली सेवाभावी धर्म रुजू करायला पाहिजे, तर पुढे प्राप्त आहे, याचं काही नाही. यासाठी प्रत्येकाला मी सांगतोय की प्रत्येकाने 5-5 झाडं लावायलाच पाहिजे प्रत्येकाने. ह्या पाऊस पडल्यानंतर, आता उन्हाळ्यामध्ये जगू शकत नाहीत, पाऊस पडल्यानंतर प्रत्येकाने लावायला पाहिजे. वृक्ष लागवडीचं फार महत्व आहे, कारण वृक्ष हे आपल्याला सगळ्या बाजूनी आपलं सेवाभावी धर्म उभा करत असतात. मग आपण सेवा करणं हे महत्वाचं आहे. बघा, त्याच्यापासून लाकडं मिळतात, वेगळ्या ऑक्सिजन तर चांगला मिळतो, वेगवेगळ्या प्रकारचे वायू जे माणसाला आपले आवश्यक आहेत ते प्राप्त वृक्षापासून मिळत असतात. शुद्धीकरण हवा करण्याचं काम फार मोठं करतो, अशुद्ध हवा करण्याचं काम आपण करतो, शुद्ध करण्याचं काम करत नाही. शुद्ध करण्याचं काम निसर्ग करतो, याचा अर्थ राहिलेले असलेले वृक्ष करतात. म्हणजे वृक्ष आपण लावायला पाहिजे, प्रत्येकाने लावायला पाहिजे, त्याचं संगोपन करायला पाहिजे. आजपासून पक्का निश्चय आतमध्ये ठेवा, सगळ्यांनी संकल्प ठेवा. आणि दुसरं काय, आरोग्य शिबिर आहे की प्रत्येक भारतामधल्या प्रत्येक मानवाचं सुदृढ आयुष्य त्यांनी जगावं, कोणत्याही प्रकारचा त्रास त्याला होऊ नये आणि आनंदी आयुष्य असेल ते जगावं आणि शेवटपर्यंत काढावं. त्यासाठी आरोग्य शिबिर आपण घेतो. आरोग्य शिबिरामध्ये आपण काय करतो, प्रत्येकाची तपासणी करतो. त्या तपासणी करून झालं, अमुक ठिकाणी जा, तुला पुढचा मार्ग मिळेल. जे काय त्यातले तज्ज्ञ असतात, मोठमोठे डॉक्टर्स असतात, मोठमोठे हॉस्पिटल्स आहेत, ते प्रत्येकाने जावं आणि त्याचे उपाय करून घ्यावे. प्रत्येकाने त्या घरच्या घरी उपाय होऊ शकत नाही. म्हणून सगळं प्रत्येकाने आरोग्य शिबिर ह्यासाठी आहे की आरोग्य हे प्रत्येकाचं सुदृढ असावं. हीच भूमिका अंतःकरणामध्ये आमच्या आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो, शेवटपर्यंत प्रयत्न करत राहणार आहोत. तिसरं काय, रक्तदान शिबिर आहे. रक्तदान शिबिर सुद्धा महत्वाचं आहे की आपल्याला रक्त परिपूर्ण जन्मल्यापासून जन्माला देताना आपल्या परिपूर्ण आपल्याला दिलेलं आहे. मग ज्या अर्थी चांगलं रक्त आपल्याला दिलं आहे, आपण चांगले करतो, चांगलं कार्य करतो, मग तेच रक्त जे आहे ते आपण दुसऱ्याला दिलं, ज्याला आवश्यकता आहे त्याला दिली, तर त्याला पण जीवनामध्ये फार महत्वाचा उपयोग पडेल ना, त्याचं जीवन वाचेल. यासाठी बघा, प्रत्येकाने रक्तदान शिबिर करणं आवश्यक आहे. नुसतं नको, बहुसंख्येने करायला हवं. तो पण रेकॉर्ड आपला आहे असं काही नाही, तरी पण अजून रेकॉर्डवर आपण अवलंबून राहता आपण एक सेवा म्हणून तिथे उभं राहिलं पाहिजे आणि सेवेसाठी प्रत्येकाने झटायला पाहिजे. हे जर असं झालं तर सांगा मला, महान देश आहे भारत आपला, महान आहे, समृद्ध केव्हा होईल. या सगळ्या प्रकारे समाजाने सेवा रुजू करायला पाहिजे आणि सगळ्या प्रकारे समाजाची सेवा रुजू झाली सगळ्या प्रकाराने,
त्यातला तिसरा भागात सांगतो मला थॅलेसिमिया एक मोठा रोग आहे, फार मोठा आहे. त्याच्यापासून एकदा मुलाला झाला किंवा जो असतो जन्मताच असतो, पण एकदा लहान सुरुवात झाली रक्त कमी पडायला, जसं ज्याचं शरीर वाढत जातं तसं शरीराप्रमाणे रक्त सुद्धा वाढावं लागतं. रक्त वाढलं नाही तर काय होतं, त्याला आजारपण येतं, आयुष्याचा सुद्धा धोका असतो. मग अशा वेळेला हा आपल्याला देण्यासाठी आपल्याकडे उत्तम सामर्थ्य दिलेलं आहे, आपल्याला ताकद दिलेली आहे, आपल्याला शक्ती दिलेली आहे. मग ती आपण थोड्याफार प्रमाणात द्यायची आहे का आपली नाहीच आहे ती, तर आपल्याला द्यायला काय काम मागे पुढे का राहावं. त्यासाठी प्रत्येकाने ज्या वेळेला आपण शिबिर घेऊ त्या वेळेला प्रत्येकाने ते उभं राहून तिथे सेवाधर्म रुजू करावा. मी आजच सांगतो सगळ्याला, आता ते पण सुरुवात करायला लागेल. पण पुष्कळ मुलांना रक्ताची आवश्यकता असते. रक्त तयार होत नाही शरीरामध्ये, रक्तपेशी ह्या तयार होतच नाही शरीरामध्ये, ती यंत्रणाच कमी असते. मग अशा वेळेला आपण ती देऊन उभी करता आली पाहिजे. किंवा डॉक्टर लोक आहेत त्यातले मोठमोठे तज्ज्ञ आहेत, चांगले उत्तम तज्ज्ञ आहेत, मुंबईला आहेत, पुण्याला आहेत, सगळ्या बाजूने आहेत. मग त्यांच्याकडे जाऊन आपला काय असेल तर सल्ला घेऊन त्याप्रमाणे प्रत्येकाने आपण करावं. त्यासाठी जे लागणारं हे असतात, स्क्रॅप करतात तोंडातून, आणि त्यासाठी लागणारी जी आपल्याकडेच जी वस्तू आहे ती, मग ती जी आहे ती वस्तू जी आपण दुसऱ्याला देण्यासाठी का कमतरता करावी, आपण द्यायला पाहिजे. ही एक समाजसेवाच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अशी की बघा, श्रवणयंत्र वाटप पुष्कळांना ऐकायला येत नाही किंवा ऐकायला कमी येतं किंवा लहानपणापासून ऐकायला येतं पण थोडंफार ऐकायला येतं. मग त्याला कॅपॅसिटी वाढवण्यासाठी यंत्र आहे, यंत्र वाटप आहे, मग यंत्रवाटप आपण करायला पाहिजे. आता हे प्रतिष्ठान सगळं कार्य करत असतं. महत्वाचं काय की वाटप होणं आणि प्रत्येकाला त्या त्या ताकदीचं यंत्र मिळणं हे फार महत्वाचं आहे. तिसरं काय, विविध सरकारी दाखले वेगवेगळ्या प्रकारचे, आता ह्याचे पुष्कळ दाखले आहेत. दाखल्यांचे काय पुष्कळ दाखले आहेत, जे दाखले आपण देतो ते त्यांना उपयोगी पडतात आयुष्यामध्ये. महत्वाचं आहे ते. सगळेच दाखले असतात, जाती जावा जातीवर मिळू शकतो. अर्थात सहकार्य आपल्या रेव्हेन्यू डिपार्टमेंटचं सहकार्य असतं, त्याशिवाय होऊ शकत नाही. ते आपल्याला पण सहकार्य करतात, त्यांचे सुद्धा आपण आभारात मानायला पाहिजेत. कारण त्या एका दाखल्यावर आपण कुठेही काही कोणत्याही प्रकारचे जे सरकारी यंत्रणा असते किंवा सरकारी जे वेगळ्या प्रकारची सुविधा ठेवलेली असते ते आपण घेऊ शकतो. ते नसेल तर घेऊ शकत नाही. मग ते आपण घ्यायला पाहिजे, प्रत्येकाने घ्यायला पाहिजे. आणि प्रत्येकाने दाखल्यासाठी झटायला पाहिजे. आणि दाखले देण्यासाठी सुद्धा एक यंत्रणा उभी आपण करून ठेवली आहे. ती तिथे यंत्रणा ती काम करत असते आणि ती यंत्रणेकडे आपण आपलं नाव नोंदून आपण करायला पाहिजे. ते दाखले अतिशय महत्वाचे असतात. आता पाणपोई आहे, पाणपोई सुद्धा सगळ्या प्रकारे आपण बऱ्याच ठिकाणी बांधलेले आहेत की आज आवश्यकता माणसाला पाण्याची आहे. पाणी पुष्कळ ठिकाणी नसतं किंवा पुष्कळ ठिकाणी पाणी प्यायला मिळत नाही. पाणी असतं पण ते विकत घ्यावं लागतं आपल्याला. पण विकत देण्यापेक्षा आपण विनामूल्य आपण देतो ना, देतो का नाही बघा, सहज देतो का. तर पाणपोई ठिकठिकाणी आपण बऱ्याच ठिकाणी उभ्या केलेल्या आहेत, अजून आपल्याला करायला पाहिजेत. पण सगळ्या बाजूने आपण मागे येत असतो कारण तेवढा फंड आपल्याकडे नसतो. फंडातून आपण तेवढे प्रतिष्ठानचा फंड जेवढा आहे तेवढंच आपण करत असतो, त्यात बसेल तेवढंच आपण करत असतो. आणखीन काय त्याच्यामध्ये बघा, आता बस थांबे बांधतोय आपण की पुष्कळ उन्हामध्ये पावसामध्ये पॅसेंजर उभे राहतात. पुष्कळ ठिकाणी असे आहेत, पुष्कळ ठिकाणी आपण बस थांबे पण बांधलेले आहेत आणि अजून बस थांबे बांधायला पाहिजे आपल्याला. पण आर्थिकदृष्ट्या कमकुवतपणा आपला असल्यामुळे आपण जेवढं होईल तेवढं आपण करतो, जेवढा फंड जमा असेल तेवढंच करतो. दुसरं महत्वाचं काय बघा, आणखीन मोठमोठे बंधारे आहेत, पाणी अडवा पाणी जिरवा हा शासनाचा एक मोठा उपक्रम आहे. मग तो आपण सर्व मिळून जर केला तर पाणी जिरलं जर तर बोरिंगला पण पाणी लागेल, आसपासच्या तलावांना पाणी राहील, ह्यातल्या विहिरींना पण पाणी येईल. केवढं महत्व आहे. मग प्रत्येकाने जिथे जिथे आवश्यक ठिकाण आहे तिथे आपण बंधारे बांधून पाणी जिरवलं पाहिजे. कारण हे जिरवणं हे महत्वाचं आहे. कारण पाणी जिरलं तर सगळ्यांना पाण्याची उपलब्धता प्राप्त होईल. कारण आम्ही आता बघा पुन्हा हे करतो, आम्ही वेगळ्या प्रकारची उद्योग, वेगळ्या प्रकारचे उद्योग असतात, पुष्कळ प्रकारचे उद्योग असतात. जसं मार्गदर्शन शिबिर आपण घेतो का, आता कोणीतरी जे काही शिकलेली आहेत मुलं, पुष्कळ अशी शिकलेली तरुण मुलं आहेत पण त्यांना नोकरी नाही, काय काम नाही, परिस्थिती खराब असते.
సంస్కృతి సంప్రదాయం, ప్రేమ, ఆప్యాయత, రాజసం ఉట్టిపడే వేడుకలకు అనువైన ప్రదేశం MLN కన్వెన్షన్ హాల్. కని విని ఎరుగని రీతిలో జరిగే మీ ఇంటి కళ్యాణ వైభోగానికి అందమైన కళ్యాణ వేదిక MLN కన్వెన్షన్ హాల్. MLN కన్వెన్షన్ హాల్ ప్రత్యేకతలు: సువిశాలమైన వెడ్డింగ్ హాల్స్, సెంట్రలైజ్ AC బ్యాంకెట్ హాల్ మరియు విశాలమైన డైనింగ్ హాల్, వధువరుల కోసం ప్రత్యేక AC మరియు నాన్ AC గదులు, నక్షత్రాల వెలుగులో పచ్చని పచ్చికపై పార్టీల కోసం అనువైన గార్డెన్. MLN కన్వెన్షన్ లో CCTV పర్యవేక్షణతో పూర్తి భద్రత. ఎక్స్పీరియన్స్ అండ్ ప్రొఫెషనల్ వర్కర్స్ గల అన్నపూర్ణ గ్రూప్ వారి సేవలు. 2000 వాహనాలు పార్కు చేసేందుకు సువిశాల పార్కింగ్ సౌకర్యం. మీ ఇంట జరిగే అన్ని శుభకార్యాలకు, పెళ్లి, రిసెప్షన్, ఎంగేజ్మెంట్, బర్త్డేస్, గెట్ టుగెదర్, కార్పొరేట్ ఈవెంట్స్, ఏ ఇతర శుభకార్యాలకైనా అందమైన వేదిక MLN కన్వెన్షన్ హాల్. బుకింగ్ కోసం సంప్రదించండి 7550438888 మరియు 7550428888. మా అడ్రస్ చీర్యాల లక్ష్మీ నరసింహస్వామి దేవాలయం ప్రక్కన, నియర్ ఔటర్ రింగ్ రోడ్, కీసరా జంక్షన్, చీర్యాల గ్రామం, మేడ్చల్ జిల్లా.